मी नितीन कोंडे। नमस्कार, मी स्नेहा कोंडे। तुमचे पुन्हा स्वागत आहे आपला मराठी चॅनल गोष्ट आयुष्यातील। तर आजची रेसिपी आहे मक्याचे पॅटीस। तर आपण एक कांदा कापून घ्यायचा आहे बारीक, एक मिरची, कोथिंबीर, आणि आता हा मका आहे हा किसून घ्यायचा आहे आपल्याला। तसा मका किसून पण घेता येतो आणि दाणे काढून मिक्सरला सुद्धा लावता येतो। जी ही पेस्ट झाली आहे ती पेस्ट अशी पण होते आणि मिक्सरला लावल्यावर सुद्धा सेम अशीच पेस्ट होते। आता ही आपण 4 बटाटे घेतलेले आहेत, ते आपल्याला उकडून स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता हे सगळे जिन्नस आहेत जे आपल्याला पॅटीसमध्ये घालायचे आहेत। हे ब्रेड क्रम्स आहेत, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, ही धना पावडर, हळद, घरगुती मसाला, चाट मसाला, मीठ आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि एव्हरेस्टचा गरम मसाला, आणि ही भाजलेली जिरा पावडर आहे। आपल्याला आता अर्धा लिंबू घ्यायचा आहे। आता हे किसून घेतलेला मका ह्यात आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे अर्धा वाटी, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामुळे त्या पॅटीसला कडकपणा येतो आणि बेसनमुळे थोडा स्मूथपणा येतो। आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे, जिरा पावडर अर्धा चमचा, एव्हरेस्टचा गरम मसाला आहे तोही अर्धा चमचा घ्यायचा आहे। चिकन मसाला एव्हरेस्टचा तोही अर्धा चमचा घ्यायचा आहे। जसं आपल्याला हवंय तिखट त्याप्रमाणे घ्यायचं आहे। मी अंदाजानुसार घेतलं आहे। चाट मसाला पाव चमचा, आणि हा घरगुती मसाला मी 1 चमचा घेतलाय। मसाला मी घरी केलेला आहे। जर कोणाला मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। कमेंटमध्ये तुम्ही मला तुम्ही मला माहिती देऊ शकता की तुम्हाला मसाला धने पावडर अर्धा चमचा, लिंबू अर्धा चमचा, अर्धा लिंबू घेतलेला आहे।
लिंबू पिळून घ्यायचा, असा लिंबू. एक वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. त्यात कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत. हे उकडलेले बटाटे आहेत, मी 4 घेतले होते मीडियम साईजमध्ये. ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. हे सगळे पदार्थ एकत्रित चांगले मिसळून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळे पदार्थ एकमेकांना त्याची चव येऊ शकते. सर्व मसाले, मीठ, मका. आता ह्याचे आपल्याला लहान लहान गोळे करायचे आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अंदाजानुसार. आता आपल्याला मीडियम साईजमध्ये गोळे बनवायचे आहेत. तुम्ही कुठलाही तुम्ही आकार देऊ शकता. आता हे मी जे घेते ना प्लेटमध्ये, ते आपल्या भजीसाठी घेतलेले आहेत. आपल्याला ह्याची पॅटीसही करता येतील आणि आपल्याला ह्याची लहान लहान भजीही करता येईल. कधी जर कोणाला इच्छा खायची झाली की भजी खायची आहे तर आपण करून आपण ते खाऊ शकता. मी हा फ्राईंग पॅन घेतलेला आहे. ह्याच्यात थोडंसं तेल घ्यायचं आहे, जास्त नाही. आपल्याला नॉर्मल तेलावरती फ्राय करायचं आहे. आणि गॅस स्लो ठेवायचा आहे, फास्ट नाही जास्त. आता मी हे घरी केलेले ब्रेड क्रम्स घेतले आहेत. आता मी हे गोल आकाराचे गोळे थोडे त्याला मी चपटे केलेत. त्याला ते ब्रेड क्रम्स दोन्हीकडून लावायचे आहेत. आणि मीडियम गॅसवर ते भाजायचे आहेत, नाहीतर ते करपतील आणि अजून शिजणार नाहीत मग ते. आपल्याला हवा तो आकार देऊन तुम्ही हे पॅटीस बनवू शकता. मी गोल आकार दिलेला आहे. कोण हार्ट शेप आकार देतो, कोण चौकोनी आकार देतो.
जर तुम्हाला आवडले असले तर तुम्ही हे घरी बनवून बघू शकता आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला हे पॅटीस आवडले असतील तर तुम्ही हे घरी बनवू शकता आणि तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे कशी रेसिपी झाली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.